पत्रे बाहेर आणले, म्हणजे चालताना बसताना कुठेही पत्रा लागू शकतो, कोणाचे पाय फाटू शकतात, कोणाचे हात फाटू शकतात, काही काहींचे स्टेरिंग नीट नाही आहेत। आज पाहिलं या गाड्यांचे टायर सुद्धा नीट नाही आहेत। या गाड्यांची पीयूसी सुद्धा बोगस पद्धतीने काढलेली दिसते। प्रदूषण तर इतकं या गाड्यांपासून होतं की त्याचं जर प्रमाण पाहिलं तर या गाड्या आज बंद करण्याची वेळ आहे। त्या ठिकाणी पत्रा डॅमेज झालेला आहे। तातडीने त्या संबंधित ऑपरेटरला आपण सूचना करत आहोत की त्या पुढच्या 10 दिवसामध्ये त्या सर्व दुरुस्त करून घ्यावी। महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी कुर्ल्यामध्ये शहर बस सेवेच्या बाबतची घटना घडली। भयानक असा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाला। त्याच पार्श्वभूमीवर जर आज नगर शहरामध्ये बघितलं तर याच्या मागे सुद्धा शहर बस सेवेच्या बाबतीत अनेक वेळा आम्ही आवाज उठवले, परंतु हे सगळं होत असताना आज जर शहरातल्या बसेसची जर परिस्थिती पाहिली तर अक्षरशः आतमध्ये प्रवाशांच्या जागेवर पत्रे बाहेर आणले, म्हणजे चालताना बसताना कुठेही पत्रा लागू शकतो, कोणाचे पाय फाटू शकतात, कोणाचे हात फाटू शकतात, काही काहींचे स्टेरिंग नीट नाही आहेत। आज पाहिलं या गाड्यांचे टायर सुद्धा नीट नाही आहेत। या गाड्यांची पीयूसी सुद्धा बोगस पद्धतीने काढलेली दिसते। प्रदूषण तर इतकं या गाड्यांपासून होतं की त्याचं जर प्रमाण पाहिलं तर या गाड्या आज बंद करण्याची वेळ आहे। जवळपास 15 वर्षाच्या वर या गाड्यांना कालावधी झालेला आहे। रोडवर वाहने इतक्या या गाड्या लायक सुद्धा नाही आहेत, परंतु कुठंतरी महानगरपालिका या ठेकेदारांना पोचण्याचं काम करते। आज जर ठेकेदार जर पाहिले तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या भावाचा हा ठेका आहे आणि दर महिन्याला 5 लाख रुपये नुकसान भरपाई पोटी यांना दिले जातात। आज जर पाहिलं तर गच्च भरून या बस वाहतात तरी सुद्धा यांना भरपाई दिली जाते। कुठंतरी शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, टेंडरचा विषय आला, ठेक्याचा विषय आला तर भांडणं करतात, एकमेकाच्या विरोधात पत्रकबाजी करतात, एकमेकाच्या विरोधात आवाज उठवतात आणि आपले आपले ठेके वाटून घेतात। अशा प्रकारे महानगरपालिकेला लुटण्याचं काम चालू आहे। कुठेही योग्य ती सेवा द्यायची नाही, परंतु पैसे आपल्या खिशात घालायचे। याला आयुक्त सुद्धा या लोकांना पाठीशी घालतात, यांना सपोर्ट करतात। या महानगरपालिकेचं वाक्य एक ब्रीद वाक्य, मिल बांट के खाएंगे तो बरकत होगी, असा हा प्रकार या नगर शहरामध्ये आहे। सगळे राजकारणी, सगळे सत्ताधारी वाटून खातात आणि लोकांना फक्त भांडण दाखवण्याचा प्रयत्न करतात। एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि लवकरात लवकर आयुक्तांनी ही बस सेवाच बंद करावी। आज जर या बस पाहिल्या तर 15 बस आहेत, 15 बस एकही बस रस्त्यावर चालण्याच्या लायकीची राहिलेली नाही। जर एखाद्याचा ऍक्सिडेंट घडला तर मी सांगतो अधिकाऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये बांधून ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शहर बस सेवेचा जो खाजगी ऑपरेटर आहे, काही गाड्यांची दुरवस्था झालेली दिसून येते, काहीची सीट फाटलेली आहेत, काचा तुटलेल्या आहेत दिसतात। त्या ठिकाणी पत्रा डॅमेज झालेला आहे। तातडीने त्या संबंधित ऑपरेटरला आपण सूचना करत आहोत की त्या पुढच्या 10 दिवसामध्ये त्या सर्व दुरुस्त करून घ्यावी आणि प्रवाशांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्याव्यात असे आपण त्यांना निर्देश देत आहोत। आणि नाही जर त्यांच्याकडून याचं पालन झालं तर आपण त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करू।